नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज आहे 31 डिसेंबर. टाईम होते 12 वाजून 25 मिनटं. ऑर्डर काय लागली नाही आहे आपल्याला. आज इन्सेंटिव्ह बघा काय आहे, 12 ते 4च्या मध्ये जर ऑर्डर मारतो आहे तर पर ऑर्डर 15 रुपये एक्स्ट्रा आहे. 4 ते 6च्या मध्ये जर तुम्ही ऑर्डर मारताय तर 30 रुपये एक्स्ट्रा आहे. संध्याकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत ऑर्डर मारतात ते 80 रुपये पर ऑर्डर रुपये एक्स्ट्रा आहे. आणि 11 ते सकाळी 4 वाजेपर्यंत तुम्ही जर ऑर्डर मारताय तर 70 रुपये एक्स्ट्रा आहे. तर मी 12 ते सकाळी 4 म्हणजे जवळपास 16 तास लॉग इन राहणार आहे कंटिन्यू. आणि मी इथे लॉग इन आहे. हे बघा, हे सगळं काय बोनस वगैरे आहे. आणि मी इथे लॉग इन आहे. मला काही ऑर्डर लागली नाही. मला मित्राला जस्ट आता ऑर्डर लागली आहे, पण मला काही ऑर्डर लागली नाही आहे. हे बघा, इथे पूर्ण 0 येतं. अर्निंग 0, ट्रिप 0. ही गिग हिस्ट्री इनकम्प्लीट का झाली? मला वाटतं मी काहीतरी चुकीचं काहीतरी केलं, आय डोंट नो, बट जाऊ दे. त्याच्यामुळे माझे मेडल थोडेसे डाऊन झाले. आणि आज मजा येणार आहे, लिटरली मजा येणार आहे. तर मोबाईल, चार्जिंग केबल, वॉलेट, थोडेसे कॅश कॅरी केलेत, हेल्मेट, आणि आपण पॉवर बँक पण कॅरी करूया एमर्जन्सी पर्पजसाठी. जेव्हा ऑर्डर लागेल तेव्हा घरातून निघू. आणि हां, दुसरी गोष्ट म्हणजे असा की मी हेल्मेटला कॅमेरा माउंट करू शकत नाही, कारण ती क्लिप जी आहे ती तुटली आहे आणि ती क्लिप भेटत नाही मला कुठे. तर मग आता ठीक आहे, काय हरकत नाही. पहिली ऑर्डर लागली रस्सम ओनली प्युअर व्हेज अमरांतेमध्ये. टाईम होतो आहे 12 वाजून 38 मिनटं. एक्सटर्नल माईक नाही लावले कारण माईकचा काहीतरी इश्यू चालू आहे. आणि मोबाईल होल्डर कॅमेरा होल्डर भेटला, तीच मोठी गोष्ट आहे. तर लेट्स गो फटाफट. एक पॉवर बँक आणि वी आर गुड टू गो. लेट्स गो. काय झालं? मला पहिले हे बघू दे, ऑर्डर कुठली लागली आहे. तळोजा, पनवेल, रायगड, हे काय सीन आहे? तळोजाचीच ऑर्डर आहे आय गेस 100%. हां, तळोजाचीच ऑर्डर आहे. ठीक आहे, 8 किलोमीटर घेऊन जायचं. व्हेज थाली पुलाव. 6736. हां, थाली नंबर काय आहे? 6736. थाली रेडी आहे. ठीक आहे. कॅमेरा आहे का? हां, मतलब कॅमेरा चालणार नाही ना. 8 किलोमीटर घेऊन जायचं. आणि गरम पण आहे आणि हालतंय पण ते. नाही, परफेक्ट ठेवली आहे तिला. झाली तर झाली. पहिला ऑर्डर कंप्लीट आपला, म्हणजे बरोबर 1 वाजताच झालेला. ते सगळं सेक्टर 35मध्ये. आता 1:30 वाजले. आणि ऑर्डर अर्निंग 91 प्लस 15 रुपयाचा इन्सेंटिव्ह, कारण ते 15 रुपये पर ऑर्डर चालू आहे 4 वाजेपर्यंत. थोडा वेळ थांबू इथे, 10-15 मिनटं. नाही लागली तर मग सेक्टर 13मध्ये जाऊ. ही दुसरी ऑर्डर आहे. टाईम बघा, 2 वाजून 8 मिनटं. मिराकीची ऑर्डर आहे, ती पण रेडी नाही आहे. तिला जायचं आहे खारघर सेक्टर 40मध्ये घेऊन. झोप यायला लागली मला आता. आता मी सध्या बेलापूरमध्ये आहे. टाईम बघा, बोला फोनला हॉर्न देतो. ठीक आहे. टाईम होते 4 वाजून 17 मिनटं. आपल्या ही 6वी ऑर्डर आहे. आतापर्यंत आपल्या 5 ऑर्डर कंप्लीट झाले. हे बघा, 5 ऑर्डर. आणि हा 12 ते 4च्या मध्ये 5 ऑर्डर कंप्लीट झाल्या. आणि म्हणून आपल्याला 75 रुपीजचा इन्सेंटिव्ह अचीव झाला. आता 4 ते 6च्या मध्ये किती इन्सेंटिव्ह अचीव होते ते इथे लिहून येईल. इथे 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 असं बघा. 75 रुपीज इन्सेंटिव्ह अनलॉक 5 ऑर्डर.
इथली ऑर्डर लागली निमंत्रणाची, पण यांनी लवकर दिलं तर बरं. उलवेला जायची इच्छा होती पहिल्यापासूनच आणि उलवेचीच ऑर्डर लागली आहे. लोक बघू तिथं लोकल ऑर्डर लागतात का नाही, ते लागलं तर पाहिजे, पण बघू. टाईम होते 7:03. हे बघा 7:03 आणि इन्सेंटिव्ह भेटतो आहे. म्हणजे याचा अर्थ असा की बाबा हाय, नाही तर मी घरी गेलो असतो. बघा 80 रुपये इन्सेंटिव्ह अचीव. एकच ऑर्डर झाला आहे 6च्या मध्ये. एक ऑर्डर लागली होती पण मी डिनाय केली, नाही तर मी ते 160 जास्त. पण ठीक आहे, काय हरकत नाही. परत ते उलव्याला जाऊन कोण अटकणार आहे. 215 रुपयाचं इन्सेंटिव्ह तर असंच आहे, म्हणजे काय बोलतात त्याला, अचीव झालं आहे. आता ही का नाईस मोमेंटचं ऑर्डर लागले, 15 रुपये टिप आहे. नाईस मोमेंट इथे आहे. टाईम होतो आहे 8:14. ऑर्डर बऱ्यापैकी लागायला लागल्यात लोकल. पण सीन काय माहिती आहे का, इथे मी गिग बुक करून ठेवले होते ओव्हरनाईटच्या. पण बघा ऑल गिग्स आर डे फुल झालं आणि दाखवत नाही आहेत. आणि मित्र बोलला की ॲपचा इश्यू चालू झाला आहे, तर ते विड्रॉल आहे ना, विड्रॉल पण नाही होतं. बघा विड्रॉल पण डिसेबल आहे. बघा विड्रॉल अमाऊंट 0. इथं विड्रॉल अमाऊंट बघा किती दिसतं आहे. याच्यामध्ये 300 रुपये कॅश आहेत, बाकीचे अमाऊंट तर आहे ना, इथे डिसेबल येते बघा. आणि या लोकांनी लिमिट बघा किती दिली आहे. टोटल कॅश लिमिट 11,106 रुपये. हाईटची खटखट. सिस्टम हँग आहे, सिस्टम हँग. ऑर्डर डिले बघा 40 मिनटासाठी डिले. न्यू पंजाबी रेस्टॉरंट. कस्टमर बोलते किती टाईम लागेल. इथंच कुठेतरी बिल्डिंग आहे आसपासची. कस्टमर बोलते किती टाईम लागेल. मी बोललो की तो ओनर इतका रूढ आहे, तुम्ही फोन करा आणि तुम्हीच विचारा. मी काय करणार नाही, ऑटोमॅटिकली झाली कॅन्सल तर ठीक आहे. आणि ओव्हरनाईटचा प्लॅन पण मी कॅन्सल करायच्याच मूडमध्ये आहे, मतलबच नाही. टोटल 855 रुपयाचा इन्सेंटिव्ह अनलॉक झाला आहे आणि या टोटल अर्निंग आहे 1572 रुपये. बस मन भरला माझा. ही फालतूगिरी नको आहे बाबा. परत देईल तो. काय होतं टाईम 2:22. दाखव तेरा साल्या. चांगला झोपलो असतो तर घेऊन आला इथे. कशाला घेऊन आला इथे. असंच एवढी थंडी वाजली की चाय प्यायला थांबलो इथे. अरे ते 10 रुपयाला असेल, 10-20 रुपयाला. हां, हे चाय मध्ये डुबून मस्त लागतो. चुस्की माझा चेहरा नाही आला पाहिजे आधी. येणार, मी घंटे एडिट करत नसतो. मला कमी दे, जास्त नको मला. बेसिकली 2 चुका झाल्या. सगळ्यात पहिली चूक म्हणजे असा की जेव्हा उलवेला गेलो होतो तर ऑफलाईन न करता डायरेक्ट लॉग इन करून जायला पाहिजे होता, आणि ही गोष्ट मी विसरलो. ठीक आहे. आणि दुसरी चूक म्हणजे अशी की मी आहे ना 12 ते 4 करणार होतो रात्री. 12 ते 12 झाला, पण 12 ते 4 नाही झाला, कारण मी गिग आहे ना दुसऱ्या दिवशीची ओव्हरनाईट बुक केली होती. पण जाऊ दे, तसं पण मी जाणार नव्हतो कारण कंटाळा आला होता. बरोबर 2000ची लेवल झाली. इन्सेंटिव्ह जवळजवळ 1140 रुपयाचा इन्सेंटिव्ह अचीव झाला आणि ऑर्डर अर्निंग खूप कमी झाली. बट ठीक आहे. फक्त एका रेस्टॉरंटने न्यू पंजाबी धाबा त्यांनी फक्त लफडा केला, बाकी सगळं काय व्यवस्थित होता. नंतर मग आम्हाला खास आम्ही गेलो लोणावल्याला. एनिवेज, व्हिडिओ कसा वाटला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मी भेटतो नंतरच्या व्हिडिओमध्ये. आणि हां, सगळ्यांना हॅपी न्यू इयर. गेल्या गोष्टी विसरून जा, नवीन सुरुवात करा. बाय बाय, टेक केअर.